हॅलो जरा एक मिनिट देते सॉरी त्याबद्दल जरा या बाजूला जे प्रेक्षक वर्ग उभा आहे मित्रांनो तुमच्या पाठीमागे काही महिला भगिनी उभ्या आहेत तुमच्यामुळे त्यांना दिसत नाहीये जरा त्यांना पुढे यायला चान्स द्या आणि तुम्ही फॉलो करायचं असेल तर जरा विनंती आहे कृपया आमच्या मंडळाकडून होणारी विनंती आपण मान्य करावी अशी मी विनंती करतो आपणास एक तर आपण बसून घ्या ज्यामुळे त्यांना दिसेल अन्यथा त्यांना पुढे सरकवा आणि तुम्ही मागे उभे राहा हरकत नाही कारण माता भगिनींचा सन्मान करणं त्यांना रिस्पेक्ट देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपण पार पाडाल इतके समजूतदार नक्कीच आपण आहात अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद Yeah.
हेलो दादा थोडासा मॉनिटरला आवाज द्या. हेलो चेक चेक चेक. हेलो हेलो थोडासा शार्प करा मॉनिटर. हेलो चेक. इको पण थोडासा द्या. बरं बाहेर आवाज सर्वांना येतोय ना? अरे भाई माझे बाहेर पाणी येतोय का आवाज? जेवढ्यापर्यंत पोहोचतोय येतोय ना? असा करा बघू. थँक्यू सो मच. इकडं काना कोपऱ्यात जर आवाज तुम्हाला येत नसेल तर नक्की सांगा. आम्ही हा आत तुम्ही हा बाहेर. नंतर म्हणायचं जे भन बोल का मला काही समज असतं असं व्हायला नको. हेलो चेक चेक. हेलो हेलो हेलो. जिंदगी एक मुस्कान है, दर्द की कोई पहचान है. जिंदगी एक मुस्कान है, दर्द की कोई पहचान है. दर्द की कोई पहचान है. छोड़ संसार जाना पड़ेगा. जिंदगी प्यार का गीत है. इस हर दिल को गाना पड़ेगा. आणि म्हणून मी रसिक राजा ही निगम हा मामा तुझ्यावर सांगावं ठेवतो. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आज करतो मी सादर कला करतो मानाचा मुजरा तुला. अरे आज करतो मी ही सादर कला हा करतो मानाचा मुजरा तुला. साथ प्रेमाची हे रसिका सभरंगणी हो मला. साथ प्रेमाची हे रसिका सभरंगणी द्या हो मला.
64 कलेचा दाता, सुख करता दुःख हरता, विघ्न हत्या गजाननाला वंदन करून गणराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत व्यक्ती अखंड महाराष्ट्राचा धन्यवाद छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आमच्या या कार्यक्रमाचं आयोजन जाकादेवी नवरात्र उत्सव मंडळ खंचवळे कोंडवाडी आयोजित आई जाकादेवीच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं करगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी करगीवाले की शाही गाजे श्रीराम मुक्काम सभेने तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कलाकार मित्र मंडळ खोंडे जोगळेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकलाप्रेमी वैभवशाली प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून आज सर्वप्रथम ज्याला धन्यवाद देतो त्या माझ्या कोण फणसावळे कोंडवाडी जाकादेवी नवरात्र उत्सव मंडळ फणसावळे कोंडवाडी या माझ्या सर्व आजच्या कार्यक्रमाचे जे यजमान आहेत यांना सर्वांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। या छोट्याशा शाहिराला आपण या सेवेची संधी उपलब्ध करून दिली आणि म्हणून प्रथमतः या मंडळाचे आधारस्तंभ तसे या गावचे गाव प्रमुख आज आपल्यातून निघून गेलेले आहेत स्वर्गीय सोनू सखाराम आंबेकर माऊलींच्या चरणावरती या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो। त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य रवींद्र पांडू माने यांनी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या सोबतीने ज्यांच्या सहकार्याने पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार आज मला ढोलकीला साथ करतायत माझे बंधू अपूर्वदादा साडेकर। त्याचप्रमाणे माझा भाऊ आज मला ढोलकीला साथ करतोय हेमंतदादा दोबळे। बँजोला साथ करतायत माझे बंधू ललितदादा गेसरे। कीबोर्डला मला साथ देतायत माझे बंधू विनीतदादा पाटोळी। ऍम्प्लिफायरला मला साथ करतोय माझा भाऊ बिट्टू लोहार। शैलीला मला साथ करतायत माझे दादा रोहितदादा जाधव। त्याचप्रमाणे आपल्यापर्यंत मित्रांनो आवाज पोहोचवण्याचं काम करतायत लांजा तालुक्याचे सुपुत्र माझे बंधू दिवराज दादा खाके आणि आमची संपूर्ण मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो। त्याचप्रमाणे माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मित्रांनो मला अगदी सुखरूप नेण्याचं आणण्याचं काम करतात आमचे गाडीवाले दादा आमचे रुपेश दादा घोडे या सर्वांना या ठिकाणी माझ्या या सर्व माझ्या साथीदारांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये या भागातील या गावातील शक्तिवले शाहीर मला गुरु समान असणारे आदरणीय वसंत बाळू पड्यार माऊली त्यांचे सहगायक सन्माननीय सुनील गोविंद पड्यार माऊली त्याचप्रमाणे या गावचे तुरेवाले शाहीर आणि या गावचे गाव प्रमुख आहेत सन्माननीय संतोष सोनू आंबेकर माऊली त्याचप्रमाणे सहगायक रमेश सोनू सरकारे दादा आज मला कोरस या ठिकाणी साथ करतायत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे माझे बंधू शक्तिवाले शाहीर नरेंद्र मोरे भाऊ आहे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ उपस्थित झालेले आहेत तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या गर्दीमध्ये माझा मित्र परिवार बरेचशा प्रमाणात उपस्थित आहे त्याच्यामध्ये या गावचे सुपुत्र तेजस दादा पड्यार मुकेश दादा पड्यार अजिंक्य दादा पड्यार त्याचप्रमाणे माझे बंधू खास या ठिकाणी आज गणपती पोळ्यासाठी आलेले आहेत खंडासाठी आलेले आहेत माझे बंधू सचिन दादा मालक अति वेळेत माझ्या कार्यक्रमाला दादांची उपस्थिती प्रार्थनीय असते आज गर्दीमध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे माझे बंधू
अक्षयदादा वेळवणकर हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आणि आता मित्रांनो, या ठिकाणी या गावासाठी, या वाडीसाठी एक अभिमानास्पद गोष्ट, या गावचा सुपुत्र, मगाशी आपण सर्वांचा सत्कार झालेला बघितलेलाच आहे, ज्यानं आपल्या पोलीस खात्यामध्ये भरती झालेला आहे, या गावचा सुपुत्र माझा भाऊ या ठिकाणी प्रसाद रामा आंबेकर याचा पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी तो पोलीस भरती झाले. जोरदार टाळ्या वाजवायचा होऊन जाऊ दे. ही काही साधी सोपी गोष्ट नाही, नाही ना. घराच्या मांडावर बसून अंथरुणावर झोपताना वागडे अंगावर घेऊन मोबाईल मध्ये चॅटिंग कोण पण करतं, काय ना बोलानो, बरोबर आहे ना. खेकड्यांना, गिरव्यांना, माशांना कोणी पण जातो, पण सर्व करत असताना पोलीस खात्यामध्ये भरती होणं या गावासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. म्हणून भावा, अरे सलाम आहे तुझ्या या जिद्दीला, तुझ्या कार्याला. आणि म्हणून त्याचप्रमाणे मित्रांनो, अजून या गर्दीमध्ये कोणी गुरुजन वर्ग, कोणी शाहिदी वर्ग उपस्थित राहिला असेल, कोणी मित्र परिवार, त्या सर्वांना या छोट्याशा शाहिदाचा शाहिदी मानाचा मुजरा करतो. तुमचा वेळ जास्त लांबणीवर लावणार नाही. मला माहितीये तुमची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. फक्त ज्यांचा परिचय करून द्यायला हवा, त्याचा मित्रांनो रसिकपणे द्यायला पाहिजे, बरोबर आहे ना. आणि म्हणून आता सर्वांना मुजरा झालेला आहे, बरोबर ना. आणि आज मगाशी दादाने उल्लेख केलेला आहे, माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुशांत दादा गराटे. पण सांगायला अभिमान वाटतो की ज्या माणसानं या कोकणच्या लोककलेला 40 वर्ष आपलं योगदान दिलं, ते आदरणीय सन्माननीय मला गुरु ठिकाणी असणारे स्वर्गीय दत्ताजी गराटे बुवा यांच्या देखील चरणावरती भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्याचप्रमाणे आज माझे प्रतिस्पर्धी शाहीर, गोड गाण्याचे शाहीर, बुलंद आवाजाचे शाहीर दादा मागाशी म्हटले की ज्यावेळेस दत्ताभाऊंची या ठिकाणी बाहेर झाली होती तेव्हा छोटासा पिल्लू होता, पण आता पिल्लू थोडा भोगलायला आहे ना. आता झाला पिल्लाचा बिडूक, पण असू द्या, बुवांचा आवाज अगदी खडा आवाज आहे, सुंदर आवाज आहे, बुलंद आवाज आहे. म्हणून आज जर तुम्ही जोड निवडलात, तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा करतो. विषय असा आहे, बुवा आल्या म्हणती तू आजची गाय आहेस, पण जरी बाजू गायची म्हणत असतो म्हणजे बाईची, तरी व्यंगानं अंगानं मी कोण आहे, पुरुष आहे ना. सध्या महाराष्ट्रात 2 रुपये फेमस आहे, अजून आरोग्य घेत आहे. बाईला जर गाडीला गाणी सारखी पाहिजे आहे ना, बाकासूर आणि मथुर, काय रे बोलानो. तसा आजचा जोड या ठिकाणी तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल. अशा आशा बाळगतो. पुन्हा एकदा या गावचं ग्रामदैवत आई जाकादेवी, आई वाघसाई, आई नवलाई, सोबा रवळनाथ आणि आई तळेकर माऊली हिच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेशीला विवार अभिवादन करून माझे गुरुवर्य आदरणीय माझे पाटील आहे दौलतजी निकम यांना शांती मनाचा मुजरा करून माझे गुरुवर्य माझे वडील विजयजी निकम, माझे गुरुवर्य राकेशजी जाधव यांना मनाचा मुजरा करून जो प्रसंग मित्रांनो माझ्यावरती आलेला आहे, आपण सर्वांनी मगाशी तो प्रसंग जाणलेला आहे. आजचा दिवस आहे 4था. माझ्या आजोबा स्वर्गीय सुदाम बाबाजी निकम आमच्या संपूर्ण परिवाराला आणि खास करून त्यांच्या लाडक्या नातवाला आज सोडून स्वर्गवासी झालेले आहेत. आणि म्हणून त्यांना देखील या ठिकाणी त्यांच्या देखील चरणावरती आदरांजली वाहतो. आणि त्या सर्व गोष्टी आज वारीमध्ये नांदतात. आज माझे आजोबा या रंगभूमीमध्ये माझ्या सोबत आहेत, माझ्या काही पाठीशी आहेत. अशा बाळगून या ठिकाणी आजचा कार्यक्रम करतोय. आणि म्हणून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मुलांचा सहकार्य शांततेचा असण्याच्या अशा आशा बाळगतो आणि पद्धतीला सुरुवात करतो. तत्पूर्वी जाकादेवीच्या नावानं कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. आणि म्हणून मित्रांनो या गडबडीमध्ये मागाशी महत्त्वाचा मुद्दा राहून गेला. काल जो आपला आशिया कप झाला आहे त्या आशिया चषकामध्ये आपल्या भारतीय संघानं पहलगामचा भाजला अगदी मजबूत घेतलेला आहे. काल झालेल्या आशिया विश्वचषकामध्ये आपल्या भारतानं पाकिस्तान संघाला पराभूत करून आपल्यावरती जो पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला त्याची पैसा वसूल केलेला आहे. म्हणून माझ्या भारतीय संघाला या ठिकाणी मनापासून सॅल्यूट करतो. आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांना जास्त वेळ न घेता या गावचं ग्रामदैवत आई जाकादेवी नवदुर्गा माता आई दुर्गा माता तर विराजमान झालेलीच आहे. परंतु जिचा वरद हस्त तिची कृपाछाया या सबंध फुलसवडे गावावरती आहे तिच्या लेकरांवरती आहे ती आई जाकादेवी तिच्या चरणावरती माझं सर्व समर्पित करतोय. आणि मित्रांनो कोणी टेन्शन घ्यायचं नाही. स्तवन आणि गण फक्त नाव आहे देवाचा तेवढा घेतो आणि तुमचा पैसा आज आणि वसूल तुम्हाला आशीर्वाद राहणार असा शब्द वेदने म्हणून स्तवन का म्हणायचं आहे काय लक्ष असावं. योग जुळून आला आई जाकादेवी तुझ्या दर्शनाचा आशीर्वाद पाठी राहू दे गाई या क्षणसागरा की जड मनात छंदाई हा जड मनात छंदाई अग तुझ्याच जागरा सूर दाबू दे गीत गायनाला आई जाकादेवी अगे तुझ्या लेकरा आणि म्हणून निस्तवान ही विनावणी माझ्या माऊलीच्या गावडी समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा ओ सुशांत बुवा आज तुम्हाला सांगतो तुमच्यानी माझी काय भावकीत करणार तुमचा आणि माझा काय वय तुम्ही काय माझा देणेकरी नाही ना मी तुमचा देणेकरी पण बुवा कार्यक्रम करत असताना आयोजकांनी निश्चित तुम्हाला आणि मला आज काशरा आपल्या दोघांचा मध्ये सोडलेला आहे. त्यांनी सांगितलं नाही बैल जसं बोलतील तसं बैल पळू द्या पण बुवा तुम्हाला आज सांगतो मी आदरणीय सर्वांनी तुमचे वडील तुमचे गुरुवर्य तुम्ही त्यांचे एक शिष्य आहात दत्ताभुवनचा सर्वान आधी भरेपर्यंत करेन. तुम्हाला माझी विनंती बारी चालू करायच्या अगोदर माझ्या गुरुवर्यांपर्यंत माझ्या घरापर्यंत जर तू आज पोहोचला तर जीएसटी सकट तुमच्या ठिकाणी वसुली करून तू खेळायचा एवढा शब्द देतो तुम्हाला सवय करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अगं आई जाकादेवी तुझ्या मीरणी
याई अग आईचा का देवी तुझ्या मिरणी तुझ्या बिन माते माऊली आई आता आज हे लेकरू तुझ्या शिवारात आले तुझी सेवा करताय त्याचा वाली त्याची पाठीराखी आज दिवस आहेस जसं या माझ्या पणसावळे गावाला आज वरदान दिलंस जगवलंस लहानाचं मोठं या शिला बियाणं केलंस तसाच मायेचा आहार त्या तुझ्या लेकरांना मला म्हणायचंय आईचा का देवी तुझ्या आज मिरणी तुझ्या बिन माते माऊली मास नाही कुणी हे तुझ्या बिन माय माऊली अगं मास नाही कुणी
तुझ्या बिना बाई माऊली माझं नाही ग कुणी बाई माऊली माझं नाही ग कुणी तुझ्या बिना बाई माऊली माझं नाही ग कुणी आईचा कदेवी आईचा कदेवी आईचा कदेवी तुझ्या आरोगी कधी आईचा कदेवी तुझ्या आरोगी कधी तुझ्या बिना बाई माऊली माझं नाही ग कुणी 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 तुझ्या बिना बाई तुझ्या बिना माते माऊली माझं नाही ग कुणी बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी शिवराम धोंडू अखंड सदना घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा माझे बंधू सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला जे टायटल सॉन्ग आहे माझं चोरू चोरू न पाहत आणि सांगा लंबोदरा येणार तुम्ही कधी घरा देवांचा तू देव रे काना आणि परशुरामाच्या भूमी शब्द कोकण माझे एक पंप या वर्षाचं ट्रेंडिंगचं गाणं आहे या गाण्याच्या फरमाईश या ठिकाणी आलेल्या आहेत जेवढा वेळ या ठिकाणी वेळेबद्दल महत्त्वाचा आहे दादा जेवढ्या वेळेमध्ये सर पण अगदी मस्त्या जी गाणी तुम्हाला आवडतात किंवा त्याच्या फरमाईश नक्की की दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचा 72 असं पारितोषिक आहे आम्ही मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शाहीर राकेश निकम दादांच्या माध्यमातून फरमाईश आलेली आहे दादांचं नाव आहे कुमार आदित्य निधी प्रथमेश आंबेकर कुमार स्मुहा गार्गी तेजस पड्यार दादांच्या माध्यमातून ही सर्व मंडळी आमच्या सचिन बोळचे खास मित्र आहेत तसेच राजेश बोळचे पण आता जीवलग सगळं सवंगडीच आहे आणि म्हणून दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी बक्षीस आलेले आहे माझे बंधू अगदी प्रत्येक अशा कार्यक्रमामध्ये वेळोवेळी त्यांची हजेरी असते अक्षरदा वेळवणकर दादांच्या माध्यमातून देखील
501 रुपयाचं बहादराचं पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो रोहन परशुरामाच्या भूमी. कोकण काय घेणार आपण आवाज वापरण्याकरता बसणार तर गाणं झालं पाहिजे, बरोबर आहे ना. त्याचप्रमाणे मित्रांनो मगाशी जो आपला भाऊ पोलीस भरतीमध्ये भरती झालेला आहे त्याचे वडील आणि तो दादा त्याच्या माध्यमातून कसा रामा आंबेकर फणसावळे दादाच्या माध्यमातून 551 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. तर बघा या ठिकाणी एक नाव मगाशी नोंद केलं. आजचा कार्यक्रम ज्या कार्यक्रमासाठी दादांच्या माध्यमातून मला पहिला फोन आला या गावचे सुपुत्र आणि माझे छोटे बंधू संकेत दादा कडू आणि प्रथमेश दादा कडू या माझ्या दोन्ही भावांनी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून घराघरापर्यंत आहे ना मोबाईल अंतर्नात मोबाईल घेऊन टीव्ही लावून जे मित्रांनो आपली कोकणची लोककला बघतात ती फक्त माझ्या युट्यूब वाल्यांच्या माध्यमातून. आणि म्हणून माझे बंधू आपली प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा कॅमेरा राजेश भाऊच्या बारीक तरी लागला नाही, जे भला असा झालेला नाही. माझे बंधू किरण दादा गवळी आणि माझे बंधू श्याम दादा शीतल या माझ्या दोन्ही भावांना शाहिरी मानाचा मुजरा करून आता विषय येतोय गणाचा. आता वळतोय मित्रांनो गणाकडे, बरोबर का. विषयात आहे कसा बघा, कंटाळलो नाही ना, झोपा उडवतो तुम्ही काय काळजी करा. देवाचं फक्त नाव घेऊन आहे ना, देवाचं पावसाने पण गडबडी गेलाय आणि आज बाली आहे जाका देवीच्या प्रकरणामध्ये पाऊस येणार हे बोलणं कंटाळलो नाही ना. बाकी अरे आमचा अर्जी अरे भाव तो आहेच कुठं. माझे बंधू राहुल दादा गवळी हे देखील अशा घटनेमध्ये उपस्थित आहेत. लव यू नमस्कार करतो. नक्की कंटाळलो नाही ना. खोटा बोलायचा सश्याची पाठ हे बरोबर. सश्याची पाठ दिसते कशी मऊ, सश्याची पाठ दिसते कशी मऊ आणि चेंगल्या बोले. आता विषय आहे गोवांचा. आल्या घेतली गोवा पहिला शेर आली वारवा चिवडा धोडका काकड्या झोळ काय काय तवसा बिसा कुठला कुठला आणतील. आल्या म्हणतील ह म्हणताय टोपी घालत नाही म्हणजे मी मग माझ्यावर शेर लावली पहिला आल्या ते. म्हणून मी मगाशी प्रत्येक बारीमध्ये सांगतो बरं सांगल्या दोन्ही बाऱ्या कुमांचा माझ्या टोपीवरच काय आलाय का त्याला मला समजत नाही. एक आपलं नावच दिलं बुवा त्यांचं नाव घेणार ते म्हणतात ते मोठं लय शेट आहे म्हणताय राजेश बुवा. ज्यांना त्यांचं नाव माहितीये त्यांनी मनात दाबून ठेवा अगदी चिरडून है ना. ते म्हणतात राजेश बुवा जर तुम्ही टोपी घातली तर मी शक्ती तुला नमन करतो तो सोडून दे. आता काय सगळा बाजार गेलेला आहे. शक्ती तुला आलेला आहे नमन. इकडं माझ्या आज नमनाचा देखील कलाकार वर्ग बरेचसे आहेत. त्या सर्वांना माझ्या नमन कलाकारांना मानाचा मुजरा करतो. अरे नमन नमन आहे बरोबर आहे ना. शक्ती तुला आहे कोकणच्या लोककला आहे पण प्रत्येक कलेला गाभामात वेगळा आहे. आता हक पण आपलं गराटे मी परवा यांचे सुट्टा व्हिडिओ बघितला. हे पण आता म्हणताय नमन व आज सांगतोय ही लोककला आहे कलगी तुल्याची बरोबर आहे ना. ह्याच्यात जर आणला नमन तर तुमचा गुंडाळून घेऊन सामान तुला घेणार. म्हणून सांगतोय शक्ती तुला आहे तो त्याच्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे बरोबर ना रे मुलांनो. आणि म्हणून राहायला विषय मी टोपी घालत नाही बरोबर ना. आता मी बाजू म्हणतो आधी माहिती घेतो वाईस सांगा दादा वाईस कळ का थोडीशी बोलायला पाहिजे. आणि म्हणून मी बाजू म्हणतो आधी माहिती. आता मी टोपी घालत नाही. टोपी शरीराच्या डोक्यावरती टोपी आहे म्हणजे टोपीचा पण काय मित्रांनो अधिकार साधा सोपा नाही. पण बुवा ज्यावेळेस माझ्या मनाला पटेल ती टोपी घालावी मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो ज्या दिवशी मी त्यात लायक होईल त्या दिवशी ह्या डोक्यावरती टोपी चढवेल. उद्या तुम्ही सांगून मी जर टोपी घातली तर काय म्हणाल बघा आम्ही बोललो ना पण टोप्या घालायला लागला. तुम्ही लागलं भाई टोप्या लावून लोकांना टोप्या घालायला. ज्या दिवशी मी लावी त्या दिवशी नक्की टोपी घालून मित्रांनो. जास्त वेळ घेत नाही गणाकडे बोलतो म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
सृष्टीच्या साऱ्या देवा तुझेच मंगल रूप गणराया या माझ्या बसलेल्या साऱ्या भक्त जणा आणि म्हणून संकेत दादा होरपे म्हणजे आमचे डावा दादा यांच्या माध्यमातून 201 रुपयाचा महाराज असा पारितोषिक आलेला आहे. कोकणाचा गाणा डावा दादांचा पैसा आहेत ना गाणं आहे कोकणाचं फरमाईश निश्चित या ठिकाणी घेणार आहे आणि म्हणून या ठिकाणी गण गातोय म्हणायचं आहे काय सुशांत बुवा गणाचा विषय गातोय म्हणायचं आहे काय आधी मायेचा लाडका पार्वती पुत्र अगदी मोजके दिवस झाले प्रत्येकाला निरोप सोडून त्याच्या घेऊन त्याच्या गावाला गेलेला आहे. पण आज हा जागर आहे दसऱ्याचा नवरात्रीचा अंबेचा आणि माय लेकराचं नातं आधी मायेचं रुपाजीचे अनेक आहे पण माय लेकराचं नातं जडलेलं आहे गणपती बाप्पा सोबत आणि म्हणून आज या नवरात्रीच्या सणासुद्धा रंग भरायला बाप्पाने माझ्या या रिंगणामध्ये आलं पाहिजे म्हणून म्हणायचं आहे. विषय गातोय गणाचा अग्राधी तुझ्या पायात पैंजण वाजती शंशंतारावरी माझे बंधू गुहागर तालुक्याचे सुपुत्र शिवदादा पाटकर यांची ही यावर्षीची गवण आहे. म्हणून मित्रांनो विषय गातोय गणाचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं. हे आदि माया धरावी छाया आदि माया माझ्या घरात तू श्रेष्ठ करते कशी काय का जाणकार मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत म्हणून म्हणायचं आग हे आदि माया धरावी छाया तू या भंतावरी गौरी तनया हात रूपेचा तू ठेव माझ्या शिरी मही नाव गलेची हो तुम्ही गणराया. आणि आज या रंगणामध्ये नौका सोडलेली आहे तुझ्या भक्ताची ही नाव पहिल्या गिराला म्हणून म्हणतोय अरे ही नाव गलेची हो तुम्ही गणराया लावावी पहिलं ती ही नाव गलेची हो बाबी पहिलं ती
गावाच्या काजळी ही नाव कलेची हो तुम्ही गणराजा लावावी मैल दिली ही नाव कलेची हो तुम्ही गणराजा लावावी मैल दिली आहे महत्वाचा सर्वांना उत्सुकता लागली आहे पणाला स्तवन आणि गण झालेला आहे विषय आहे आता खऱ्या अर्थानं बरोबर आहे ना बरोबर ना गौडर जी असा काय बदल घेते की आहे ना बारीक अगदी धूर निघाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो आणि म्हणून स्तवन आणि गण झालेला आहे आता सर्वांचं लक्ष लागलंय की शाहिरांची गवळ निश्चितपणे काय असणार आहे मित्रांनो आणि म्हणून मित्रांनो आज आयुष्याकडे बक्षीस आलेलं आहे राजीव दादांचा चाहता कल्पेशाला मालक आज खंडाळ्यावरून ही माझी मंडळी कार्यक्रमासाठी आलेले आहे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे फणसवडे तानू बापूंचा जावई मंगेशाला मालक गाव खंडाळा दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे राजेश निकम व दादांचे चाहते मोहन दादा मालक चेतन दादा मालक गाव खंडाळा 201 असं मित्रांनो 601 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आलेलं आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा आता विषय गवळणीचा बरोबर ना झोपलो नाही ना बोललो हा नक्की ना धरून त्याचं वर गेलो असा ज वर्ण सुटलो आजच्याचं याव कराल आणि कॅमेरे चालवा आणि म्हणून आता शाहिराकडे सांगाय गोवा तुम्हाला आल्यावर माझा विषय पहिला ऐकून घ्या तुम्हाला आल्यावर किती गीता ऐकायचे उड्या मारायच्या तेवढ्या तुम्ही निश्चित मारा गोवा पण खोटं बोलायचं आणि म्हणून गोवा विषय गातोय गवाणीचा तुमच्या कानात जर काय ठरला असाल तो पहिला बाजूला काढा लक्ष लावा माझ्या गवाणीकडे विषय गातोय गोवा वडाची साल वांग्याला राजेश गोवा नाही म्हणून गोवा गवाण गातोय हो कराटेनो कराटे जर भाजत असाल पराटे तर लक्ष पहिला इकडे लावा म्हणून म्हणायचं आहे काय गोवा लक्ष असावं तुमचा झाला की मला सांगा मी बघतो सगळं इथं वायनावर आमचा 2-4 आहे खाली अजून आहे ना म्हणून गवळ लागल आग सांभाळ घसलं पांग वही तुझं धोक्याचा मार्ग आय म्हणजे शैला आग लग्नाच्या भैया
वाटाणा करायचा नाही ग. पण गाणं जरी किती निघाला तरी सला घोटाळा झाल्याशिवाय काय राहत आहे ना. यालाच आपल्यावर आहे कलियुगाचा. अगं प्रेम भरलं ग आता मन भरलं ग तुझं. गदारी करून तूच म्हणते गदार मला पाखरा. चिमणी उडाली जावाई निघून आझाद केलं तुला. हा हाय झाला आपल्या गलीचा घेरा आहे ना. मोबाईलच्या 50,000 घेऊन नाही तर सला आता आलेला आयफोन 17 घेऊन द्या. पण पाखराने का उडायचं ठरवणार पाखरू काय घरट्यात परत येत. ही कला आहे कलियुगाची काय रे पोरांनो. म्हणून ते म्हणलं लिहिलं आज सांभाळ घसरलं पाहिलं वही तुझं धोक्याचं हाय ग. स्वतःला वरीच ते धोक्याचं. म्हणून विषय आता आहे गवळीचा भागा बॉय का. आज सांग काही प्रकार घडला बंदिवासात मोठे नाडला. विषय आहे विषय का सांग काही प्रकार घडला बंदिवासात मोठे नाडला. आग मला तुझ्या बापानं तुला कान्हा होय का. आरे तुझ्या बापानं तुला कान्हा सांग कसा वाराचा काढला. तुझ्या बापानं तुला कान्हा सांग कसा वाराचा काढला. आता बोलायला म्हणते माझ्या बाबाला बोलतात माझी तेवढी योग्यता. गराटे बोलावरती बोलायची माझी योग्यता. कंस मामाला छळ केला होता भगवान श्रीकृष्णाच्या आईचा आणि तिच्या बहिणीचा. म्हणून दाबून ठेवलं बंदीवासात तुला भगवान श्रीकृष्णाला कोणी सख्या मामानं. आणि मग वसुदेव गेला मथुरा नगरीमध्ये भगवान श्रीकृष्ण आलायला. आणि बरोबर तुझ्या बापानं तुला कान सांग कसा बाराचा काढला. बाराच्या ठोक्यात बरोबर आहे ना. बाराच्या ठोक्यात त्या बंदीवासाचे दरवाजे उघडले गेले आहे. बाराच्या ठोक्यात बरोबर भगवान श्रीकृष्णाला त्या बंदीवासातून बाहेर काढलं वसुदेवानं त्याच्या वडिलांनी. बरोबर ना पोरांनो. बरोबर ना. आपण म्हणतो ना बाराचा कसा काढला. बाराचा माणूस आहे आणि मी तो विषयाने बोलत वसुदेवाने काढलं भगवान श्रीकृष्णाला बंदीवासातून 12 वाजता बाहेर. एवढाच बुवा विषय जीवानी लावून घ्यायचा. एवढासा कालीज मोठा करायचा आणि भट्टा बोलायचा कॉपी करायची. आता घेऊ बघलं तुम्हाला आवडले ना. हा राग भरला राजभर भरला हो आपल्या एकटाच बरोबर तुम्ही आपलं घर असा काय नाही ना. अति ना चेंगऱ्या बोले सांग काही प्रकारे घडला पण दिवस सात मोठे आडला आडला. सांग काही प्रकारे घडला घडला पण दिवस सात मोठे आडला. तुझ्या बाबाला तुला रे कान सांग कसा बाराचा काढला. तुझ्या बाबाला तुला रे कान सांग कसा बाराचा काढला. तुझ्या बाबाला तुला रे कान सांग कसा बाराचा काढला.
एकमेकांना विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरीपर्यंत पोहोचवलेला आहे. गेल्या वर्षापासून शाहिरांचे माझे कार्यक्रम होत आहे. सुंदर गोवाचा आवाज आहे. आदरणीय स्वर्गीय दत्ताजी गराटे माऊली यांचे एकमेव शिष्य आहे आणि म्हणून शाहिरीला विषय देतोय. समाजाच्या कानावरती विषय असावा, विषयाचं विश्लेषण करतोय. म्हणायचं आहे का बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ्या नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ्या नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? आणि खाली बुवा विषयाची ही आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर बुवा या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून तुम्ही चांगल्या घराण्याचे शाहीर आहात. विषय तुम्हाला दिलेला आहे. आता त्याचं उत्तर कितपत खरं द्यायचं आहे, कितपत खोटं द्यायचं आहे हे बुवा तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आणि म्हणून विषय फरमाईश मगाशी आलेली आहे. फरमाईश येतोय. एक प्रश्नपत्राचा विषय घालून माझी बारी या ठिकाणी संपवत आहे. बघा कोकणाच्या गाण्याची फरमाईश झालेली आहे मित्रांनो. एका मोकळ्या एका अंकामध्ये घेतोय बघा विषय. हे गाणं फक्त एकदा मुंबई रंगमंचावरती गायलं गेलं. त्या गाण्याला आपण सर्वांनी आज इंस्टा असेल, युट्यूब असेल, फेसबुक असेल या सर्वांच्या माध्यमातून आपण ते गाणं अगदी मनावरच्या डोक्यावरती उचलून घेतो म्हणून म्हणायचं बघायला. पाहा सह्याद्रीचे डोंगर त्या देवादिकांचं माहेर घर. हो पाहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर. साक्ष देतो या सामिंदर. हे बरोबर खाली बसा. गाणं सर्वांना तुम्हाला आवडतोय ना? नक्की. मग मी जर म्हणालो साक्ष देतो या समिंदर, तुम्ही म्हणायचं. मी म्हणल्यावर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. पुढची लाईन काला चुरा घेऊया नाही तर बोर राहायचा घरात, तुम्ही राहायचा सुरा. मी म्हटलं परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. तुम्ही शोधलं ना अरे यजमानी तुम्ही आज इथं येऊ ना. पाहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहेर घर. साक्ष देतो या सामिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. रत्नागिरी जिल्ह्याला लावते ढव तालुके आणि या ढव तालुक्या सौंदर्यानं आज आपला रत्नागिरी जिल्हा आपलं कोकणाच्या जगात भले बदल म्हणायचंय. रत्नागिरी ही माझी नवनाची कोकणाची माझा वाढली आशान. कोकणाची माझा वाढली आशान. कोकणाची माझा वाढली आशान.
6 आणि 3 ते 9 रुग्ण म्हणायचंय. माझा तालुका खेड. खेड दामोनी मंडलगड चिपळूण संगमेश्वर रत्नागिरी नांदराचा पुढं परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण येते दिलेला आहे. आणि या ठिकाणी माझी वारी एका विषयामध्ये एका मुद्द्यामध्ये एका अंतरामध्ये वारी या ठिकाणी विषय होतोय आणि माझी वारी या ठिकाणी संबोधन म्हणायचं बघा. अहो आज या सामन्याला खरी मजा येणार आहे. पहिल्यांदाच या बुवाचा अहो नवरागीत समाचार मी घेणार आहे. शस्त्राधारी या बुवाला प्रश्न माझा मी देणार आहे. आणि आज या तुरीवाल्या बुवाची खरी अक्कल खरी हुशारी हा राजेश बुवा पाहणार आहे. आणि म्हणून बघा शाहीरला विषय या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्नवादाचा विषय काय माझा बुवा लक्ष असू द्या. तुम्ही चांगल्या घरात शाहीरा म्हणून म्हणतोय. अरे मर्दा सारखा मर्दा तू खरा होत नाही तुझा निश्चय पुरा. असे तुझे वाले ना बापे पुरुष म्हणून म्हणतात मर्दा सारखा मर्दा तू खरा होत नाही तुझा विषय पुरा. मला जे ठेव शरम सांड्या हार मानतो का बोल भांड्या. हार मानतो का बोल भांड्या. सर्व आहे का तू रांड्या. हार मानतो का बोल भांड्या. सर्व आहे का तू
सहकारी शाखेचा आश्रय दिला. त्याच पद्धतीने शाहीला देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. बुवा आज आहे बारी आहे बुवा आपली आयोजकांनी पण आधी सांगितलेलं हाय गाय करायची. बरोबर माझ्या आदिमाईची बाजारात मांडून गेलेलं आहे. तुम्हाला तुमच्या पहिल्या पिढीसाठी शुभेच्छा देतो आणि मित्रांनो आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी धन्यवाद.